रेडी स्टार्ट. वादीने दाव्यातील कथनाच्या पुष्ट्यर्थ स्वतःचे सरतपासाचे शपथपत्र निशाणी 57 वर दाखल केले आहे. वादीचा उलट तपास झाल्यानंतर वादी सतत गैरहजर राहिल्यामुळे माझे पूर्व पीठासीन अधिकारी यांनी दिनांक 9/10/2014 रोजी निशाणी 1 वर आदेश पारित करून वादीचा पुरावा देण्याचा अधिकार संपुष्टात आणला. प्रतिवादी हे सुद्धा त्यानंतर सतत गैरहजर राहिले व त्यांनी कोणताही तोंडी अथवा कागदोपत्री पुरावा सादर केला नाही. त्यामुळे सरतेशेवटी दिनांक 5/1/17 रोजी मी निशाणी 1 खाली आदेश पारित करून प्रतिवादींचा पुरावा सादर करण्याचा अधिकार संपुष्टात आणला. परिच्छेद. वादीने त्याच्या कथनाच्या पुष्ट्यर्थ खालीलप्रमाणे कागदोपत्री पुरावा सादर केला आहे. परिच्छेद. मुद्दा क्रमांक 1 बाबत कारण मीमांसा. वादीतर्फे विधिज्ञ श्री खरात यांनी असा युक्तिवाद केला की वादी हा नोंदणीकृत खरेदी खतान्वये सर्वे नंबर 29चा मालक व वहिवाटदार झालेला आहे. या जमिनीमध्ये 80 आर क्षेत्र हे प्रतिवादी क्रमांक 5 हिचे आहे. याबद्दल वादीला काहीही हरकत नाही. तथापि सर्वे नंबर 29 मध्ये पाझर तलाव क्रमांक 2चे काम पूर्ण झाले असून या तलावाच्या कामासाठी वादीचे 1 हेक्टर 93 आर क्षेत्र व प्रतिवादी क्रमांक 5 हिचे संपूर्ण 80 आर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. सदरचा तलाव हा रस्त्याच्या दक्षिण भागात असून वादी प्रस्तुतच्या दाव्यात रस्त्याच्या उत्तरेकडील त्रिकोणी आकाराचे क्षेत्र 2 हेक्टर 50 आर बाबतच निरंतरच्या मनाई हुकुमाची मागणी करीत आहे. या क्षेत्रावर वादीचा कब्जा आहे. तसेच 7/12 उतार्यावर वादीच्या नावाची नोंद आहे. प्रतिवादी वादीच्या कब्जे वहिवाटीस हरकत अडथळा करीत आहेत हे सिद्ध होत आहे. अशा परिस्थितीत वादी निरंतरची ताकीद मिळण्यास पात्र आहे असा युक्तिवाद वादीतर्फे विधिज्ञ यांनी केला. परिच्छेद. प्रस्तुतच्या प्रकरणात प्रतिवादी क्रमांक 1 ते 4 सतत गैरहजर राहिले आहेत. तरीही त्यांचेतर्फे विधिज्ञ यांनी असा युक्तिवाद केला की वादीने दावा मिळकतीचे दिलेले वर्णन हे चुकीचे आहे. त्यांनी पुढे असा युक्तिवाद केला की सर्वे नंबर 29 मध्ये पाझर तलावाचे काम झाल्यामुळे तसेच याच जमिनीमधून रस्ता जात असल्यामुळे वादी कथन करतो तितके क्षेत्र वादीच्या प्रत्यक्ष कब्जे वहिवाटीस नाही. त्यामुळे दावा नामंजूर होण्यास पात्र आहे. त्यांनी पुढे असा युक्तिवाद केला की प्रतिवादी यांना त्यांची जमीन सर्वे नंबर 28 व 30 मध्ये जाण्यासाठी सर्वे नंबर 29 मधील रस्त्याने जावे लागते. तथापि वादी स्वतःच प्रतिवादींना रस्त्याने जाणे येण्यासाठी हरकत अडथळा करत आहे. वादीचे हक्कात निरंतरची ताकीद दिल्यास वादी त्याचा दुरुपयोग करण्याची शक्यता आहे. त्यामुळे दावा नामंजूर होण्यास पात्र आहे. परिच्छेद. वादीने निशाणी 57 वरील सरतपासाच्या शपथपत्रामध्ये दाव्यातील कथनांचा पुनरुच्चार केला आहे. वादीने जमीन सर्वे नंबर
1929मध्ये 5 हेक्टर 99 आर क्षेत्र मूळ मालक सुहास यांचेकडून दिनांक 1/2/2002 रोजी नोंदणीकृत खरेदी खतान्वये रक्कम रुपये 2,76,000 यास खरेदी घेतलेले आहे असे कथन केले आहे। त्याचप्रमाणे सदर खरेदी खतानुसार त्याचे नावाची नोंद जमिनीच्या 7/12 उतार्यात मालक व वहिवाटदार म्हणून झालेली आहे असे कथन केले आहे। त्याचप्रमाणे पाझर तलावासाठी प्रतिवादी क्रमांक 5 हिचे संपूर्ण 80 आर क्षेत्र व वादीच्या क्षेत्रापैकी 1 हेक्टर 93 आर इतके क्षेत्र संपादित करण्यात आले आहे असे वादीने सांगितले आहे। परिच्छेद प्रतिवादीतर्फे वादीचा उलट तपास घेण्यात आलेला आहे। उलट तपासात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना वादीने सर्वे नंबर 29चे क्षेत्रापैकी प्रतिवादी क्रमांक 5 हिचे 80 आर क्षेत्र आहे हे मान्य केले आहे। त्याचप्रमाणे पाझर तलावासाठी त्याची 1 हेक्टर 93 आर आणि प्रतिवादी क्रमांक 5 हिची 80 आर जमीन संपादित करण्यात आली असे सांगितले आहे। वादीच्या उलट तपासाचे अवलोकन केले असता सर्वे नंबर 29मध्ये प्रतिवादी क्रमांक 1 ते 4 यांचा काही अधिकार आहे आणि तो वादीने मान्य केला असे दर्शविणारी कोणतीही कबुली वादीने दिलेली नाही असे दिसून येते। या उलट वादी त्याच्या दाव्यातील कथनावर ठाम आहे व दाव्यातील कथनाशी सुसंगत उत्तरे त्याने न डगमगता दिलेली आहेत। परिच्छेद वादीने दावा जमीन त्यास खरेदी देणार सुहास यांची मालकी दर्शविण्यासाठी सन 1985-86 पासूनचे 7/12 उतारे दाखल केले आहेत। प्रतिवादी क्रमांक 5 हिच्या आईला सर्वे नंबर 29मध्ये 80 आर क्षेत्र देण्यात आले होते व त्यानंतर प्रतिवादी क्रमांक 5 हिचे नाव वारस म्हणून या जमिनीला लागले ही बाब वादीलाच मान्य आहे। त्यामुळे खरेदी खतानुसार वादीचे नाव जमीन सर्वे नंबर 29च्या 5 हेक्टर 99 आर क्षेत्राला लागले या वादीच्या कथनावर अविश्वास दर्शविण्यासाठी कोणतेही कारण दिसून येत नाही। सदरची बाब फेरफार क्रमांक 99 वरून स्पष्टपणे दिसून येते। सदर फेरफारला कोणीही आक्षेप घेतलेला नाही।